चला सर चला असं केलं इथे आपलं बोलू बोला मानव कल्याण विचार मंच आदित्य वतीनं बुद्धदर्शन सन काळेगाव उदगीर आणि गुलबर्गा या ठिकाणी सदस्य या सुंदर अशा माळवनामध्ये विहार निर्माण झालेल्या गेटला आपण इथे आलेलो आहोत. हा परिसर सगळा या लातूरचे सन्माननीय खासदार आदरणीय श्री सुधाकर संघाचे साहेब यांच्या सगळ्या परिसराचा विकास झालेला आहे. ते अतिशय श्रेष्ठनीय आणि या महाराष्ट्र या राज्यामध्ये अतिशय प्रसिद्ध थोड़ा आरामशीर गर्दी हो जास्त स्वागत आहे सुस्वागत व्हिडिओ आपल्या फक्त 1 मिनिट धन्यवाद 25 मिनिट किती झाले व्हिडिओ 2 मिनिट 2.5 मिनिटाचा व्हिडिओ या परिसरामध्ये अतिशय पवित्र अशा स्थळामध्ये आपण इथे आलेलो आहोत आणि ह्या सुंदर सगळे थांबा इथे या ठिकाणी आहे आणि या बुद्ध मूर्तीमध्ये अतिशय चेहरा अतिशय प्रसन्न असा चेहरा या ठिकाणी पाहायला मिळतो. तर परिसर आहे या परिसरामध्ये आपण सर्वजण आलो या फास्ट तुम्ही या ना लवकर महिला या सगळ्या जणी बसणार नाही लागले व्हिडिओ लय मोठा होती. अरे बरं काही जणी खाली बसा खाली काही जणी खाली बसा चालतंय काही समोर बस हा स्टार्ट ही सुंदर अशी प्रसन्न अशी बुद्ध मूर्ती समोर आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. दर्शन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. यामुळं माणसांची श्रद्धा ही वाढत असते आणि त्यामुळं आपण या विहाराला आपण भेट दिलेली आहे. तर हे मानव कल्याण विचार मंचाचे सर्व सन्माननीय सदस्य आहेत यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर धन्यवाद. आपण या काळेगाव या ठिकाणी आपण आलो. आपण पुन्हा मुख्य विहाराकडे आपल्याला तिथे जायचं आहे. जय भीम. जय जय. तर हे मुख्य विहार आहे काळेगाव येथील. आपण सर्वजण इथे एक फूल अर्पण करायचे आहे, पंचांग प्रणाम करायचे आहे. एकच फूल अर्पण करायचे, एकच.
हां चला ऐक. एकच फुलं अर्पण करायची. हां पौर्णिमा थांब थांब पौर्णिमा थांब. हमारा तिथे जाय. हां इकडे बघा. हळू यस यस सर ती कॅमेरा आहे. पण बाळा ऐकून ये. बसा खाली बसा. ताई बसा ताई बसा. घेतलो 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 सर घेतलो. एकच फुलं अर्पण करा. एकच. जे माझ्याकडे वैशाली अलीकडे आली. वैशाली अलीकडे फोटो घेऊ दे मला त्याची. जा घेतो घेतो. चला चला तुम्ही घेतलं तुमच्या घरी. चला हां फक्त फुलं एक एकच फुलं अर्पण करायचे. दोन सुद्धा नाही. प्रत्येकाने एक एक. नाही ते कट करता आपण कट करता. बाई बाई जाय की सर जाय. दान सगळे पंचायत प्रमाण एकदाच करूया आपण. पंचायत प्रमाण एकदाच करूया. बाई शोभाबाई तू इकडे बाहेर बाजूला ये. हां हां शिर्षी साहेब शिर्षी साहेब चला ओके. बाहेर जाइए का बरं. बाळा घे की घ्याले घ्याले चला चला. हां तर आपल्याला तिथे बनतेपाशी जायचं आहे आणि तिथे आपल्याला वंदना वगैरे सगळे होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आता वेगवेगळ्या शहरामधून. बरं छान. कुठं निघालं तिकडे. आम्ही गुलबर्ग निघालात का. तिकडंच लवकरच निघायला पाहिजे. आम्ही सगळे नांदेडहून आलेलो आहोत. नांदेड शहरात वेगवेगळ्या भागात आम्ही राहणारे सर्व उपासक आहेत. मानव कल्याण विचार मंच एक आमचं सामाजिक उपक्रम राबवणारं युनिट आहे.
त्या युनिटच्या वतीनं हा टूर आयोजित केलेला आहे. आम्ही नांदेडहून निघालो. पहिलं ठिकाण आपलं हे काळेगाव आहे. त्यानंतर उदगीरचं बुद्धविहार आहे. उदगीरचं बुद्धविहार करून आम्ही मल्हारवाडी म्हणजे मुक्काम आहे आमचा. लातूरचे बीडचे जे भटजी आहेत ना त्यांच्या थोडक्यात मार्गदर्शनाखाली यस तिथून आमचा मुक्काम आहे मन्नाकडीला. मन्नाकडे येऊन उद्या सकाळी आम्ही गुलबर्ग्याला जातो. असं आहे. 2 दिवसाचा मला वाटलं डायरेक्ट गुलबर्गा म्हणल्यास आज वेळ झाला असता. मुक्काम म्हणल्यास काय अडचण नाही. मला याच्यापूर्वी कधी ऐकलंय का पूर्णाला वगैरे दाभाडला पूर्णाला बस पंचशील घेता. वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. माझ्या मागे नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 3 वेळा. तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. पाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. दाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मूसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. वादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय्यमज्जपमादट्ठाणा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधू साधू साधू. एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण थोडं ध्यान करूया. पाठीचा कणा सरळ, तोंड बंद, डोळे बंद. संपूर्ण लक्ष वरच्या ओठावर, दोन्ही नाकपुड्यांच्या खाली. परंतु त्या निरंतरतेने चालणाऱ्या श्वासाकडे आपण कधी लक्ष दिलं नाही. आपण मोकळ्या जागेमध्ये आहोत, तेवढा श्वास आपल्याला कळणार नाही. तरी पण शक्यतो आपल्या श्वासावर लक्ष देऊन येणारा जाणारा श्वास, त्याच्या संवेदना, त्याचा स्पर्श जाणण्याचा प्रयत्न करावा. थंड असेल थंड, गरम असेल गरम, कळत असेल कळत आहे, कळत नसेल कळत नाही. मनाला एकाग्र ठेवा. भूतकाळ भविष्यकाळ बाजूला ठेवून वर्तमान काळामध्ये जीवन जगण्याचा आपण काही क्षणांसाठी प्रयत्न करूया. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो. विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरिसदम्म सारथी सत्ता देव मनुष्याणं.
बुद्धो भगवती बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि स्वाखातो भगवता धम्मो सन्दिण्ठिको अकालिको यहि पास्सिको वोपनायिको पच्यतं वेदितव्यो विज्ञोहीति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उषुपटिपन्नो भगवतो सावकसंगो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंगो सामिचिपटिपन्नो भगवतो सावकसंगो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठं तुरिंस पुग्गला एष भगवतो सावकसंगो आहुणीयो पाहुणीयो दक्षिणीयो अंजलिकरणीयो अणुतरं पुण्यं खेतं लोकस्सति संगं शिविदपर्यन्तं शरणं गच्छामि वन्दामि चेतियं सब्बं सब्बठाणेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्मूले निसिन्नो वा सब्बारि विजयं अकापत्तो सबंयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपं इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते इमाय धम्माणुधम्मं बड़िपत्या बुद्धं पूषेमि धम्मं पूजेमि संगं पूजेमि अद्धा इमाय बड़िपत्या जाति जरा मरणं मा परिमुञ्चसामि इमिना पुण्यकम्मेन मामे बालं समागमो सतं समागमो हों तो यावनिब्बाणपत्या देवो वत्सतु कालेन सत्स संपत्ति हेतु च फीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध धम्म संग पूजा एकताय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठतु सा धम्मो लोको हम तो सुखी सदा करणीयमत् कुशलेन यं तं सं तं पदं अभिसमे च सको वुजूच सोजूच सुवचो च समुदु अणतिमाणि संतोषको च सुबरो च अपखीचो च सल्लहुकयो तिं समतीन्द्रियो च निपको च अपगब्बो कुलेषु अननुगीदो न शङ्खुदं समाचरे किञ्चि एन विज्ञो परे उपवदेयो सुखिनो वा खेमिनो हम तो सब्बे सत्ता भवन्तु सुखी तथा एकेषु पाणभूतातीतसा वा थावरा वा अणवशेषा दीघा वा ये महंता वा मध्यमा रसका अणुकतुला दिट्ठा वा एव अदिट्ठा ये च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा संभवेशि वा सब्बे सप्ता भवन्तु सुखी तथा न परोपरं निकुब्बेत नातिमन्येत कथचिना कंची व्यारोषणा पडिग संज्ञा नान्यमन्या सदुःखमीचय्य माता यथाण्यं पुत्तं आयुषा एकपुत्तं मणुरङ्खे एवंपि सब भूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतञ्च सब्बलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं उद्धं अधोचितिर्यञ्चं असंवादं अविरं असपत्तं तीर्थं चरं निसिन्नो वा शयानो वा यावत् सविगतमिदोयतं सदिङ्गदिण्ठेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहु दिट्ठी च अनुपगमं शीलवादस्सनेन संपन्यो कामेषु विनयगेदं नहि जातु गब्बसेयं पुनरेतीति प्रणाम करुया लुम्बिनी वनाला भगवंता चा जन्म चैत्याला अभिवादन करुया बुद्ध गयेला भगवंता चा बोधी चैत्याला प्रणाम करुया सारनाथला धम्मपित्यांच्या धम्म चैत्याला अभिवादन करुया कुशिनाराला भगवंता चा निब्बाण चैत्याला या वंदनेन सर्वांचे जय मंगल हो सर्वांचे कल्याण हो आपला परिवार सुखी असो प्रियजन सुखी असो नातेवाईक सुखी असो समाज बांधव सुखी असो संपूर्ण शहर संपूर्ण प्रदेश भारत देशातील सर्व मनुष्य प्राणी सुखी हो जगातील सर्व मनुष्य सुखी हो दोन पायांचे प्राणी चार पायांचे प्राणी बिना पायांचे प्राणी बहुपायांचे प्राणी सुखी हो पूर्व दिशा पश्चिम दिशा दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा त्यांच्या अणुदिशा खालची दिशा आणि वरची दिशा दाही दिशातील सर्व प्राणी सुखी हो अंतरिक्षातील सर्व प्राणी पाण्यातील सर्व प्राणी पृथ्वी तलावरील सर्व प्राणी सुखी हो सर्वांना शांती प्राप्त हो सर्वांना समाधान प्राप्त हो सर्वांना समृद्धी प्राप्त हो सर्वांचे विकार दूर हो दुःख भय रोग दूर हो
सर्वांच्या जीवनात विपश्यना ज्ञान प्राप्त हो, सर्वांना बोधी ज्ञान प्राप्त हो, सर्वांचे दुःख भय रोग नष्ट हो, सर्वांना आदर्श परिवार प्राप्त हो, आदर्श संतती प्राप्त हो, आदर्श जोडीदार प्राप्त हो, माता पित्यांची सेवा घडो, तुमच्या पारमिता पूर्ण हो, तुमचे संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होत, तुम्हाला येणाऱ्या आर्य मैत्रेय बुद्धांचे दर्शन प्राप्त हो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं. म्हणा साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आपण नांदेडवासी आहात आणि धार्मिक स्थळांना बघण्यासाठी बाहेर पडलात. याच्यापैकी कोणी मला ओळखत नसेल कदाचित. याचा अर्थ मी तुमच्या पण यायला कमी पडलो किंवा तुम्ही संघाकडे यायला कमी पडलात. दोन्हीपैकी एक अर्थ होऊ शकतो. कारण मला जर माझं जर नाव घेतलं तर पूर्ण म्हणजे मराठवाड्यामध्ये सगळ्या बहुतांश लोकांना माहिती आहे. माझ्या यूट्यूबला पण अनेक माझ्या यूट्यूबला पण प्रवचन आहेत. आणि माझं MA झाले बुद्धिस्ट स्टडीजमध्ये, माझं MA झालेलं आहे. आणि गेल्या 20 वर्षापूर्वी इथे आलो होतो. माझं इथून जन्मगाव इथून 10 किलोमीटरला आहे. माझं शिक्षण अहमदपूरला झालेलं आहे. आणि काहीतरी पुण्यकर्म असतात मनुष्यांचे. प्रत्येकाला काही काही असं व्हावंच वाटतं जीवनामध्ये. प्रत्येकाची एक आकांक्षा ठरलेली आहे. त्याप्रमाणे ज्याचं पूर्व जन्मजन्मांची पुण्य ज्याची असते त्याला ज्ञान मार्गाकडे जाण्याची त्याची इच्छा होत असते. म्हणून तो मार्ग भिक्षू पदही प्राप्त होत असते. 20 वर्षापूर्वीचा माझ्याकडे व्हिडिओ आहे, माझ्याकडे एक बनवलेला 4 मिनिटाचा. तिथे जसं तिकडचं आहे ना तसं एकही झाड इथं नव्हतं. आणि झाड नसल्यात त्याच्यामुळं मला असं वाटलं की आपल्या मायभूमीत थोडंसं काम वगैरे करावं, बुद्ध विहार उभं करावं असं वाटलं. 3 वर्ष मी नागपूरला होतो. दीक्षा नागपूरची आहे माझी. तिथून परत इकडे आलो आणि मग जागा शोधताना एक अहमदपूरच्या जवळ असावं, तळ बाजूला तळ असावं असा उद्देश करून 4 एकर जागा इथं घेतली. आणि एक एक झाड लावून त्यांना जगवण्याचा मी प्रयत्न केला. मला कोणत्याही मोठ्या बिल्डिंग्स व्हाव्यात ही माझी अपेक्षा आजही नाही, उद्या राहणार नाही. ते मला निसर्गात राहायला आवडतं. आणि निसर्गाला राहायला आवडत असल्यामुळे थोडंसं एक उभं केले. आता 6 महिन्यापूर्वी ही पलीकडची जागा घेतली. सगळे बौद्धांची, जिथे आपले घरं संपले तिथून बौद्धांचं जागा आहेत 4.25 एकरपर्यंत तळ्यापर्यंत. 120 एकर 40 वर्षापूर्वी बौद्धांना सरकारने दिलं होतं. तर त्यांच्यातली ही 4चा पट्टा पहिला घेतला, नंतर ते घेतला. काही थोडासा वाद आहे काही ठिकाणी, त्यामुळं काल परवा लोकांनी खोदून ठेवले. काल DYSP वगैरे आले होते, बघून गेले. 2-4 दिवसामध्ये तो प्रश्न सुटेल. तर बुद्ध धम्माचा जर सर्वांगीण विचार जर आपण केलात, मग जसंही माझे प्रवचन मुद्देसुद्धा असतात, नोट्स काढून असतात. आणि तुम्ही यूट्यूबला पाहू शकता. अनेक मी 3 तास बोललो गेल्या वर्षी दाभाडच्या परिषदेमध्ये कर्मसिद्धांत हा विषयावर. माझं थोडासा त्याच्यावर विशेष अभ्यास आहे. मी 3-3 महिने माझ्या कुटीमध्ये मौन राहत असतो, विपश्यना करत असतो. माझे लॉंग कोर्सेस पण झालेत, 45 पण झालेले आहेत, 30 डेज पण झालेले आहेत. आणि अनेक त्याच्यामध्ये वादविवाद आहेत विपश्यनेबद्दल आपल्या समाजामध्ये. कोणी म्हणते विपश्यना केली पाहिजे, कोणी म्हणते केली नाही पाहिजे, कोणी म्हणते बाबासाहेबांनी आम्हाला डोळे बंद करून बसायला शिकवलं नाही असं म्हणतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर आपला उहापोह झाला पाहिजे, सातत्यानं चर्चा झाली पाहिजे. जर चर्चा आपण करू तर त्या गोष्टी कळतील. समजा आपण एखादी गोष्ट ऐकलीच नाही आणि तीच गोष्ट आयुष्यभर जर आपल्या मनामध्ये तशी धारणा तयार झाली तर मनुष्य तसा चालतो ना. त्यामुळे जर आपण एकमेकाशी चर्चा करत राहिलो, प्रसंगी वादविवादही करत राहिलो किंवा सद्धम्माच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारत राहिलो तर त्या गोष्टी आपल्याला कळायला लागतील आपल्याला, असं मला वाटतं. आपल्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिलेल्या 60-70 वर्षाचा काळ. मग जो समाज गावकुसा बाहेर राहत होता, अन्न वस्त्र निवारा ज्याला मिळत नव्हता, त्या समाजासमोर एक किती मोठं आव्हान होतं. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर बाबासाहेबांनी आपल्याला सगळा विचार केला आपला आणि शेवटी धम्म दिला आपल्याला. आणि धम्म दिल्यानंतर मग
बुद्धीचा विकासही झाला, काही लोकांकडे झाला, काही लोकांकडे नाही झाला. काही लोक अन्न वस्त्र निवारात गुंतून गेले. कारण धम्माचा अभिप्राय जर कळाला माणसाला तर तो धम्माकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. अन्यथा मला सगळं काही आता भेटलंय बाबासाहेबांनी दिल्याप्रमाणे, आता मला माझ्या बौद्धिक स्तर उंचावण्याची मला गरज नाही असं जर वाटत असेल तर बाबासाहेब म्हणाले, मी उच्च कोटीतला एक धार्मिक आणि सदाचारी व्यक्ती आहे. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, मी उच्च कोटीतला धार्मिक आणि सदाचारी व्यक्ती आहे आणि याच गोष्टीवर या देशातले सगळे विरोधक मला घाबरतात. म्हणजे बाबासाहेबांच्या नजरेला नजर सुद्धा कोणी लावू शकत नाही तत्कालीन लोक. बाबासाहेबांनी उपोषण केलं पुणे कराराच्या संदर्भामध्ये, तेव्हा गांधी उपोषणाला बसले, तेव्हा बाबासाहेबांना रक्ताची पत्र यायची की तुला आम्ही मारू करू. तर बाबासाहेबांनी विचार केला की जरी हे मी आंदोलन यशस्वी केलं आणि मला अधिकार मिळवून मी घेतले, मतदारसंघ जे काही असतील ते, आणि माझा समाज जर राहत नसेल तर या अधिकाराचं काय करायचं. म्हणजे प्रसंगी बाबासाहेब प्रज्ञेमध्ये अग्र होते. यांनी एवढं सुंदर सधम्म दिला, त्या सधम्माकडेच आमची मुळामध्ये वाटचाल झाली नाही. कारण जशा समजा तुम्ही लग्न केलात, तुमच्या परिवार आला घरामध्ये, जशी पत्नी तसा पती असतो, जसा पती घडतो तशी पत्नी घडते. आणि महिलाकडे एक विशेष शक्ती आहे की नांदायला आल्यास तिला कळतं की नवरा कोणत्या लेवलचा आहे. तो अध्यात्मामध्ये रुची घेतो नाही घेतो, काय धम्म आवडतो नाही आवडतो, मग ती तशीच वाहत जाते एकमेकांच्या याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला धम्माकडे थोडं धम्माची अभिप्राय कळणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही चार्वाक नाव ऐकलं असेल. चार्वाकची जी विचारसरणी आहे, तो चार्वाक असं म्हणतो एका ठिकाणी, जोपर्यंत जगणार आहात तुम्ही सुखाने, रेकॉर्डिंग नाही करत, बंद केले ना, कुठं आहे, अच्छा तिकडून नाही का, तुम्ही जोपर्यंत जगणार आहात तुम्ही सुखाने जगा म्हणतो. चार्वाक काय म्हणतो, यावं जीवेत सुखं जीवेत, जोपर्यंत जीवन आहे तुम्ही सुखाने जगा. ऋणं कृत्वा घृतं पिवेत, आणि जोपर्यंत तुम्हाला सुखाने जगायचंय तोपर्यंत लोकांची कर्ज काढा आणि ऋणं कृत्वा घृतं पिवेत, ऋण काढून साखर तूप मरेपर्यंत पीत बसा. भस्मीभूतस्स देहस्स, काय म्हणते त्याची भाषा संस्कृत भाषा आहे. तो म्हणतोय हा देह भस्मीभूत होणार आहे, पुनरागमनं कुतः, पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही, एवढाच जन्म आहे, खा प्या मौज करा आणि जन्मभर सुखच घेत बसा. तो पुढे असा म्हणतो, कामिनी आलिंगण, त्याची भाषा आहे संस्कृतमध्ये. म्हणजे तो आपल्या किंवा इतरांच्या कामिनीला जन्मभर आलिंगन देत बसा, अर्थात व्यभिचाराचं जीवन जगा, कारण तिथे सुख दडलेलं आहे, बाकी काहीच करू नका जीवनामध्ये. मग 70 माझा आरोप आहे, माझा जसा मी अभ्यास केला, मला आता 25 वर्ष होत आहेत या जीवनामध्ये. 25 वर्षे मध्ये सातत्याने मी चिंतन केलं. माझी कदाचित ते चुकीची रीडिंग असू शकेल माझी. लोकांचा आणि मानवांचा एक दृष्टिकोन आहे जीवन जगण्याबद्दलचा. कोणता, की त्यांनी खाण्यामध्ये पिण्यामध्ये व्यस्त राहावं, लेकरांना उत्पन्न करावं, व्यापार उद्योग व्यवसाय करावं, नोकऱ्या कराव्या, म्हातारं व्हावं आणि असंच मरावं. मनुष्य मात्राचा एक नैसर्गिक तो गुणधर्म आहे, केवळ बौद्धांचा म्हणून नाही, है ना. म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन या प्राण्याला लागलेल्या मूलभूत या गोष्टी आहेत की तो जिथे रममाण होतो. प्राणी म्हणतो मी, सत्व, जीव, प्राणी, मनुष्य सगळेच. मग तसं हिंदू धर्मामध्ये म्हटलेलं आहे, पहिले 25 वर्षे तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा, पुन्हा गृहस्थाश्रम राहा, पुन्हा वानप्रस्थाश्रम करा आणि पुन्हा संन्यासाश्रम करा. त्यांच्यामध्ये 100 वर्षाचे 25चे टप्पे केलेत. ते सुद्धा संन्यास घेत नाहीत, ते सुद्धा वानप्रस्थान करत नाहीत. म्हणजे सगळ्या लोकांना म्हातारपणापर्यंत जे मध्ये एक स्व दडलेला आहे, स्व, मी, अहं शब्द आहे त्याला, मी, त्याला आत्मा शब्द लागला नंतरच्या काळात. आत्म, वस्तुतः आत्म हा शब्द स्वतःसाठी वापरलेला. स्व, आत्म म्हणजे स्व. स्व म्हणजे काय, मी आणि माझं, मी आणि माझं, त्याच्यासाठी मी जीवन व्यतीत करेन, मला बाकीचं काहीच नको आहे. मला आत्मचिंतन, आत्मकथा, आत्मबोध, आत्मनिर्भर जे शब्द आहेत ना ते स्वसाठी वापरले आहेत. पण त्याच्या अपभ्रंश असा झाला, आत्म आत्मा 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 आत्मा, आत्मा वेगळा, मन वेगळं, आत्मा वेगळा, हे हिंदू बांधवांची फिलॉसॉफी सुरू झाली. असू द्या, त्यांचा विषय आपल्याला काय म्हणणं. पण शब्दाच्या बाहेर जाऊन सगळे प्राणी मात्र तसंच वागतायत. आहार, निद्रा, भय आणि मैथुन
याच्या बाहेर जायला या विश्वातल्या सत्वांना, प्राण्याला, मानवाला वेळच नाही. इथे पुन्हा बुद्धिझमचा उदय होतो. आमच्याकडच्या महिला गाणं म्हणतात कधी कधी, काय कमी होते त्या गौतमाला, राज्य सोडून गेले वनाला. मी पाली साहित्याचा अभ्यासक आहे. त्या पाली साहित्यामध्ये असं वर्णन दिलेलं आहे, सिद्धार्थ गौतमाच्या सेवेसाठी त्यांच्या वडिलांनी 3 ऋतूंचे 3 महल बांधून दिले. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. एक 9 मजली, एक 7 मजली आणि एक 5 मजली. 3 ऋतूंचे 3 महल आणि त्या महालासमोर एक निळे कमळ, एक लाल कमळ आणि एक पांढरे कमळ. 3 ऋतूंच्या 3 साठी त्याला एक सरोवर बांधून दिले, तळ. आणि सिद्धार्थ गौतमाच्या सेवेसाठी 40,000 मुली होत्या. तो महाल एवढा, एक महाल पूर्ण एवढा, जिथून तुम्ही आलात नाही इथपर्यंत एवढा एक महाल होता. हजारो एकर मध्ये एक महाल होता. म्हणजे जेव्हा त्या महालात सिद्धार्थ गौतम जायचे तेव्हा मुख्य द्वार बंद व्हायचे. मध्ये फक्त 40,000 16 ते 18 दरम्यानच्या मुली होत्या आणि त्याही तत्कालीन काळातल्या विश्व सुंदर्या होत्या. एकाही मुलीकडे बघून सिद्धार्थ गौतमाने गालात स्मित हास्य केले नाही. कारण ज्याला बुद्ध पदाची अपेक्षा असते, आकांक्षा असते, आणि या देहाकडे बघतो, कायो जुगुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणं. ही काया 32 गंदगीने भरलेली आहे. या देहातून काहीच बाहेर स्त्रवत नाही, सुंदर शुभ नाही, सगळं गंदगी. आणि इथे मी कुठे आकर्षित होऊ, याच्या एकमेव या प्रश्नावर सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्तीसाठी हातात मातीचं पात्र घेतलं. ज्याच्या नौकरांना बासमती चावल खायला मिळत होतं, सिद्धार्थ गौतमाच्या नौकरांना बासमती चावल, एवढा नाजूक, एवढा सुकुमार सिद्धार्थ गौतम, ज्याचे 32 लक्षणं परिपूर्ण होते. सिद्धार्थ गौतम ज्याला बुद्ध बनायचे असते त्याच्यात 32 लक्षणं असतात. ते 32 लक्षणं परिपूर्ण घेऊन हातात मातीचं पात्र घेतो आणि सगळं सर्व स्वरा सोडून बाहेर पडतो. त्याच्यावर 2 पर्याय दिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शाक्य कोलियांचं युद्ध लागलं आणि त्याने युद्धाला विरोध केला आणि नियम असल्यामुळे त्याला गृहत्याग करावा लागला. मग जर गृहत्याग तिथे करावा लागला असेल तर जेव्हा हा बाहेर पडला गृहत्याग करून, काही काळानंतर शाक्य कोलियामध्ये समेट घडून आला. समेट आल्यानंतर त्यांच्याकडे कानाकडे वार्ता गेली की आता युद्ध थांबले, आपण वापस या. मग त्यांनी वापस यायला पाहिजे होतं. त्यांनी प्रश्न केला की हा कलह केवळ एका राजाचा दुसऱ्या राजाशी नाही, आईचं मुलाशी पटत नाही, मुलाचं बापाशी पटत नाही, भावाचं भावाशी पटत नाही. हा राग, द्वेष आणि मोह माणसांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि तिथेच या विश्वाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. त्या संघर्षावर विजय प्राप्त करण्यासाठी माझ्या अंतरंगातलं सगळ्या क्लेश, सगळा द्वेष, दुर्भावना, वासना समूळ मला नष्ट कराव्या लागतील. तेच त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे. आता इथे सिद्धांत अनेक सुरू होऊ शकतात. मग सगळं जर याच जन्मात सगळं काही असेल तर ते सुद्धा म्हणाले असते की बाबा, हे बापाने 3 राजवाडे दिलेत, विश्वसुंदर्या दिल्यात, माझी पत्नी आहे. जेव्हा पहिल्यांदा घरी असताना ते सतत ध्यान करायचे, माणसाच्या जरा, व्याधी, मरण आणि जाती, जरा, व्याधी, मरण, जन्मणे, म्हातारे होणे, रोग होणे आणि मरणे, सातत्याने चिंतन चालायचं. अरे ज्याच्यावर तुम्ही लोक आयुष्यभर आपल्या लेकरावर किती प्रेम करता शेवटपर्यंत, आणि ते जर बाळ मेलं एका दिवशी, आपला नवरा मेला, आपली बायको मेली, त्याच्या जीवनातलं मिठच निघून जाते, सगळं काही आहे पण ती आठवते व्यक्ती. कारण पेही विप्पयोगो दुःख. जेव्हा त्यांना पहिल्यांदा बाळ झालं ते बसले होते ध्यान चिंतन करताना, हे विश्व काय असेल बाबा, जन्माला यायचं, मोठं व्हायचं, माया ममता लावायची, एकमेकांसोबत संसार करायचा, आणि एक मरण अशी वस्तू आहे, ती मरण कोणाचं ऐकत नाही. ते मरण क्रूर आहे, आपल्या प्रिय जनाला आपल्या सोबत, आपल्या समोर घेऊन जातंय. जे सकाळी असतात ते दुपारी राहत नाहीत, जे दुपारी असतात ते संध्याकाळी दिसत नाहीत, आणि जे रात्री असतात ते सकाळी दिसत नाहीत. हे काहीतरी वेगळं आहे रे बाबा, मी कोणावर जास्त मन लावणार नाही. जेव्हा पहिल्यांदा निरोप आला, आपलं बाळ झाले, त्यांना बाळ झालं होतं आणि शतचिंतनात राहायचे. नौकरांना वाटलं अरे जा पटकन जाऊन सांगा त्यांना, ते आनंदाची बातमी सांगा म्हणजे त्यांचं घरामध्ये मन लागेल. आला नौकर आणि म्हणते, राजन, ते राजकुमार आहे ना ते सिद्धार्थ गौतम, राजन, आनंदाची बातमी आपल्यासाठी, आपण बाप झालात, आपल्याला बाळ झालेला आहे. तर त्याचे पहिले शब्द ऐका. पहिले शब्द काय म्हणाले ते, ओ राहू जातो ती बंधन जातो. पाली शब्द आहे.
राहू विघ्न जन्मलं, मला बंधन जन्मलं. आता इथून नवदीक्षित बौद्धांचा आणि बुद्धिझमचे दोन रस्ते सुरू होते. तुम्ही जे स्वतःला शिक्षित म्हणता, प्रबुद्धवादी म्हणताना, तुमचे आणि बुद्धिझमचे दोन आयाम सुरू होते. शास्त्रात त्या काळात म्हणतात बाळ जन्मल्यानंतर की राहू, अरे विघ्न आहे रे, विघ्न जन्मलं, मला बंधन जन्मलं. ती बाळ माझ्या सुखाचं कारण नाही, ते माझ्या दुःखाचं कारण आहे. आता याच्यावर डिस्कस होऊ शकते आपलं, आपण जर बसलो दोघं सगळे आपण बसलो तर. बनतेजी दुःख कसं आहे? तुम्हाला जगामध्ये जास्त दुःखी कोण करते? खरं सांगा बरं. कारण समजा तुम्ही 4 लोक इथे, एवढी मिटिंग चालू आहे आणि तुम्ही परका माणूस आला आणि तुम्हाला कानाखाली मारली, त्यांनी चूक असो की नसो, तुम्ही तर 2 मारचाल, भांडण करचाल, केस करचाल. पण एवढ्या लोक तुमच्या पोरानं तुम्हाला चापट मारली तर काय करणार? जनरली विचार करा. नॉर्मल कोणी मारणार नाही तुमचे लेकर तुम्हाला तसं, पण कारण अरे बाळा त्यांनी मारलं, त्याला समजून घेईन, त्याला मारेन रे, पण तू एवढ्या लोकात त्याची इमेज बनवली होती, तू माझा आधार आहेस, तू माझं भविष्य आहे, तू मला सांभाळणार आहेस, तू मारलास. बाळा सगळं माझ्या समाजातलं गेलं रे, आता घर इकून लांब जावं लागते, तिकडे बांधावं लागते म्हणते बाप. का बरं म्हणते? कारण आपल्या स्वकीयांचा त्रास लय कठीण. कारण तेच मेलस, परका माणूस मेला आणि ती बा आपलं लेकरू किंवा आपली बायको किंवा नवरा मेलास, कुठे दुःख होतंय. याचा अर्थ मानव जन्म हा शोध रिसर्च करण्यासाठी प्राप्त झालेला आहे. हे जन्म का येतो, हे मरण का येतं, म्हातारपण का येतं, आणि जगातून कुठे तुम्हाला सोडून कुठे जायचंय, ही ज्या दिवशी तुम्हाला गोष्ट कळाली त्या दिवशी महाराष्ट्राच्या बौद्धांचं कल्याण सुरू व्हायला लागलं. तुम्ही आजपर्यंत खा प्या मौज करा आणि मरा, याच्या बाहेरच पडायला तयार नाही तुम्ही लोक. तुम्ही म्हणजे आता एकदम तुमच्या स्वतःवर घेऊ नका, जनरली मी महाराष्ट्राच्या नवदीक्षित बौद्धांचा विचार करतोय. तुम्हाला मान हवाय, तुम्हाला सन्मान हवाय, तुम्हाला मोठेपण हवाय, हे सगळं काही हवाय, पण धम्माचा आध्यात्मिकपणा, धम्माची विनम्रता आपल्यात का आली नाही? आपण आपल्या स्वतःलाच ओळखलं नाही. जेव्हा राजा मिलिंद राजा त्या भन्ते नागसेनकडे येतात, तेव्हा त्या दोघांचा संवाद होत येते. ते संवाद होत असताना अनेक त्याच्यामध्ये प्रश्न दिलेत. तर ते म्हणते हे नागसेन नेमकं कोण आहे? मी कुणाला नागसेन म्हणू? तुमच्या हाताला नागसेन म्हणू, पायाला नागसेन म्हणू, तुमच्या नाकाला, कानाला, डोळ्याला, कुणाला नागसेन म्हणू? ते म्हणते काय झालं, पाणी हवंय का, जायचं लवकर? आता जर मुक्कामच करायचे म्हणल्यास म्हणून दमान नसता मी तुम्हाला तवा धाडला असतो तुम्हाला आम्ही. कारण तुमच्यापेक्षा मीच व्यस्त व्यक्ती आहे, असं तुमच्यापेक्षा काही असेल तर सांगा मला. तर हो 5 मिनिटात माझ्या लिंक तुटली की मग माझं ते अभ्यास जाई बाजूला थोडासा. मला वाटतं की तुम्हाला लय घाई आहे असं वाटते मला कधी कधी. हा, तर ते मग ते नागसेन म्हणून कुणाला? ते म्हणते हे नाम आणि रूप. आता थोडी अभिधम्माची गोष्ट चालू आहे. अभिधम्म म्हणजे विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म ध्यानाची गोष्ट आहे. हे चित्त आणि शरीर. हे चित्त म्हणजे काय? संज्ञा, संस्कार, विज्ञान आणि वेदना, हे 4 गोष्टी आहेत. आणि शरीर पृथ्वी, अग्नी, जल, वायू, हे शरीर. हे दोन्हीचा संयोगाने आपलं चित्त आणि शरीर एकत्र येते, तेव्हा आपण सजीव होतो. आणि फक्त हे नागसेन त्या व्यक्तीची ओळख सांगण्यासाठी आहे एवढं म्हणते ते. पण त्याला विचारलं राजा मिलिंदा, तू इकडे आलास, त्याला माहिती आहे रथातून बसून आले माहिती आहे भन्तेजींना. ते म्हणते तू आलास इकडे, एवढ्या उन्हात आलास, ते कसा आलास? म्हणते मी रथात बसून आलो. मला सांगे रथ नेमका काय आहे? चाकाला रथ म्हणू, मधल्या फळ्यांना रथ म्हणू, जुवाला रथ म्हणू, कशाला रथ म्हणू? ते म्हणते ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिळवून आपल्याला सुखाचा प्रवास व्हावा म्हणून एक वस्तू तयार केली, त्याला रथ म्हणावे. अगदी याप्रमाणे तुम्हाला ह्या मनाचा बोध करता आला पाहिजे. धम्मपदाची पहिली गाथा आहे मनोपुबंगमा धम्मा. हे सगळ्या गोष्टींचं मूळ हे मन आहे माणसांचं. सगळ्या सत्वांचं म्हणजे बुद्धांचा हा शोध आहे. बुद्धाने आत्मा नाकारला, अनात्मवादी होते भगवंत. बुद्धाने ईश्वर नाकारला, अनिश्वरवादी होते बुद्ध. म्हणजे या विश्वाचा करता करविता कोणी आहे हे नाकारलं भगवंताने, पण कर्मसिद्धांत स्वीकारला बुद्धाने. बघा, या विश्वाची नीतिमत्ता स्थिर ठेवण्यासाठी धम्मराजाने पंचशील दिलं. बुद्ध म्हणाले तुम्ही जे अकुशल कर्म कराल, पाप कर्म कराल, अर्थात प्राणी हिंसा, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणं, दारू पिणं, या जर गोष्टी तुम्ही केल्या तर जगात तुम्हाला कोणी बघेल न बघेल, तुमचं मन तुम्हाला बघणार आहे.
आणि न अंतलिखेन समुद्र मज्जे, तुम्ही अंतरिक्षामध्ये जा, समुद्रात जा, पाण्यात जा, गुहेत जा, घरात लपा, तुमचं मन त्या दुष्कर्मापासून तुम्हाला वाचवू शकणार नाही. कारण त्या मनाने ते कर्म केलेत, अंधारात जरी केले, एकांतात जरी केले तरी त्या मनाला माहिती असतं. आणि बुद्धिझमचा असा सार आहे, जेवढी जेवढी आपण कर्म केले ती कर्म मरणाच्या समयी नैसर्गिक नियमानुसार आपोआप आपल्या दृष्टिक्षेपासमोर येतात. मी तुम्हाला माझी गोष्ट मानच म्हणणार नाही कधीच, जनरली विचार करायच्या गोष्टीवर. बुद्ध असं म्हणतात, बुद्धांचा हा सिद्धांत आहे. आणि त्याला गती निमित्त हा शब्द पालित, गती निमित्त. मरते वेळेस जेवढे जेवढे कर्म, आणि सगळे कर्म येत नाहीत, ज्या ज्या कर्मांचा प्रभाव आपल्या मनावर जास्त पडलाय, जसे प्राणी हिंसा केली, चोरी केली, व्यभिचार केला, खोटं बोललं, दारू पिली, यांचा जेवढा प्रभाव मनावर प्रभावीपणे पडला त्याच्यातले 5-10 कर्म आठवतात. किंवा उपवास केलं, वंदना केली, विपश्यना केली, पुण्यकर्म केले, त्याचा प्रभाव जास्त. ज्या कर्मांचा प्रभाव जास्त येईल त्याच्यावर तुमचा पुढचा जन्म अवलंबून आहे. आता इथेच बाळा थोडस बंद करा. आता इथे सिद्धांत काय लागू होते, मग आपल्या धम्मात पुनर्जन्म आहे का नाही, सुरू झाला का प्रश्न आपल्याकडे. म्हणजे 70 वर्षाच्या काळामध्ये प्राथमिक गोष्ट महाराष्ट्रातल्या बौद्धांना जर कळाली नसेल तर आपण धम्मापासून लय दूर आहोत. कारण तिथून धम्म सुरुवात होते. हा धम्माचा सिद्धांत तुम्हाला कळावा लागेल. याच्यासाठीच तुम्हाला म्हणतोय की तुम्हाला ह्या मनाचा विपश्यना किती लोकांनी केली, एवढ्यापैकी 1, 2, 3 लोकांनी केली विपश्यना. म्हणजे विपश्यनाला गेल्यास तो अरविंद केजरीवाल दिल्लीवरून येते इगतपुरीला, मुख्यमंत्री असताना टाकते. मी इगतपुरीला शिबिर 25 शिबिर केले त्याने, 10 डेज 25 शिबिर. ती किरण बेदी IPS अधिकारी आहे, तिने शिबिर केली. तिहार जेलची ती मुख्य तिथली होती. त्या तिहार जेलमध्ये तिने ते सेंटर सुरू केलं. महाराष्ट्र सरकारचा GR आहे तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी, तुम्हाला 14 दिवसाची 13 दिवसाची सुट्टी आहे, तुम्हाला पगारी सुट्टी आहे. मग जर तुम्ही बौद्ध असाल तर जगाला जर सांगू आपण आम्ही बौद्ध आहोत, तर आधी आपण सधम्माला नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो जर सधम्म समजला नाही आणि वरवरचे जर बौद्ध राहू लोकांना सांगायला, पण जेव्हा आमचा अंतिम काळ येतो, अंतिम काळ, त्या अंतिम काळाकडे वाटचाल करताना हातामध्ये पश्चाताप लागणार आहे आपल्या. कारण बुद्ध म्हणतात ज्याची मिथ्या दृष्टी आहे, सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी 2 शब्द आहेत. ज्याची मिथ्या दृष्टी आहे त्याची एकच गती आहे, बुद्ध म्हणतात, एक पशु पक्ष्यांचा जन्म किंवा निरे लोकांमध्ये जाणे, 2च. ज्याची सम्यक दृष्टी आहे, बुद्धाने धम्म वाचला असेल तुम्ही, बुद्धाने धम्मामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, दृष्टी लाभ आणि दृष्टीघात, याची व्याख्या अजून वाचा घरी गेल्यानंतर तुम्ही. म्हणजे आपल्याला ह्या जर गोष्टी कळल्या, बुद्ध धम्माचा हा सार आहे. आणि या सारापासूनची तुम्हाला ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. आणि या साराला समजून घेण्यासाठी चांगल्या भिक्षूकडे जाऊन चर्चा करणे तेवढंच गरजेचं आहे. मधल्या काळामध्ये मी अनेकदा भिक्षू संघाला विनंती करतो कधी कधी की भंतेजी आपली एक जबाबदारी आहे सगळ्यांची की क्रमशः बोलावं लागणार आहे आपल्याला, इथून बोलावं लागणार आहे आपल्याला की पंचशील, अष्टशील, 10शील कर्म, कर्मसिद्धांत, कर्मवादी, क्रियावादी, याचा परिणाम, सुपरिणाम, दुष्परिणाम ह्यो जोपर्यंत कळणार नाही लोकांना तोपर्यंत आपण सद्धम्माकडे प्रगती करू शकत नाही. सारांश रूपाचा हा आहे. म्हणून आपण कर्मवादी आणि क्रियावादी बुद्ध धम्मामध्ये प्रगती करण्याचे 2 मापदंड आहेत. कर्मवादी म्हणजे कर्म आणि कर्माचा परिणाम येणारच आहे हे मानावंच लागेल, म्हणून बुद्धाने तुम्हाला पंचशील दिलं. नसता बुद्ध म्हणाले असते मला बुद्धत्वाची प्राप्ती झाली, मला जगाचं ज्ञान मिळालं, तुम्ही खा प्या मौज करा आणि कसंही मरा, पाप नाही पुण्य नाही असं म्हणले असते की बुद्ध म्हणाले तुम्हाला अमावस्येला, पौर्णिमेला, 2 अष्टम्यांना शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे. ब्रह्मचर्याचं पालन, या दिवशी नाच गाणे नाही, सेंट क्रीम नाही, उंच गादीवर झोपणे नाही, दुपारी 12 नंतर जेवणे नाही, नवरा बायकोनी एकमेकांशी शुद्ध म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे धर्मचर्य, ब्रह्म म्हणजे मैत्री, करुणा, उपेक्षा, मुदिता, हे ब्रह्म लोकाचं लक्षण आहे. त्याचा मनामध्ये तो भाव ठेवून शुद्ध जीवन जगायचे. बुद्ध म्हणाले याच्या पुढं आता एक कर्म सिद्धांत मानणाऱ्या लोकांसाठी आहे. उजव्या खांद्यावर आईला बसवा आणि डाव्या खांद्यावर बापाला बसवा. त्यांचं हागणं मुतणं खांद्यावर काढा, 1 घास आईला 1 घास बापाला खाऊ घाला. त्यांची संडास लघवी खांद्यावर काढा, 100 वर्ष खांद्याहून खाली त्यांना उतरू नका.
एवढं जरी केलात 100 वर्षे खांद्यावर बसून सेवा, तरी माय बापाच्या उपकारातून मुक्त होणे नाही. मग तुम्हाला एवढं करा म्हणतो का आजच्या काळामध्ये? भारतातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या बौद्धांना ही प्रकर्षाने गोष्ट सांगायची आहे मला. जेवढे मी रिसर्च केला, जिल्ह्याला नांदेडचा, लातूरचा, अहमदपूरचा रिसर्च केला, जिथे आपले 100 कर्मचाऱ्यांची वस्ती आहे ना, 100-200 कर्मचाऱ्यांची, त्या 200 पैकी किती लोकांनी आपले मायबाप खेड्यातून इथं आणले शहरात म्हणलं तर 1, 2 किंवा 3 लोकांचं प्रमाण निघतंय 200 लोकांमध्ये. किती लोकांचं? आणि मायबाप जवळपास निम्म्या लोकांकडे मायबाप आहेत आज. मग का निघत नाही? कारण तुमचा कर्मावर विश्वास नाही, येणाऱ्या कर्मफळावर विश्वास नाही. आणि त्याच्यामुळे तुमचे जेवढे कर्मचारी आहेत ना, तुमचे सगळ्यांचे मायबाप खेड्यामध्ये, ते खेड्यातला भाऊ सांभाळते. आमच्याकडे तर 2 शिक्षक आहेत, नवरा बायको 2 शिक्षक आहेत, आणि दोघांना एवढा पगार आहे, खेड्यात त्या माईला साधं घर सुद्धा बांधून दिलं नाही, जुन्या घरात. आणि माय पावसाळ्यामध्ये संडासचा डब्बा घेऊन जाते बाहेर, त्या गरीब भावाकडे राहते मायबाप. मायबापाला काय वाटते, तिकडे जर राहिलं तर हे थोडेसे पैसे पाठवून देईल बाजारला, हाटला, म्हणून ते राहतेत. आणि शहरातले लोक निष्ठुर झाले, कारण बुद्धिझमचा सार तुमच्या अंतःकरणात आलेला नाही. जे माता पित्यांची सेवा करू शकत नाहीत, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कधी सुख शांती प्राप्त होत नाही. आणि जे माता पित्यांचं करत नाहीत, ते आपल्या भाऊबंधाचं करत नाहीत. जे भाऊबंधाचं करत नाहीत, ते आपल्या समाजातल्या लोकांचं करत नाहीत. जे समाजाचं करत नाहीत, ते बुद्ध धम्माचं कधीच करू शकत नाहीत. ह्या सगळ्या साखळ्या दिलेल्या आहेत बुद्धिझम मध्ये. त्याच्यामुळे जे आईचं दूध पिताव ना आपण, दूध ते दूध नसतंय, ते रक्त असते. फक्त बाहेर येताना पांढरं पाणी बनते आपल्याला एनर्जी मिळवण्यासाठी. जे आईच्या दुधाला विसरतात ती लोक, त्यांना आयुष्यभर सुख शांती मिळत नाही. तुम्हाला सुद्धा आया आहेत ज्या की माहेरी आहेत. तुम्हाला म्हणजे तुमच्यावर घेऊ नका आता जनरली. आता तिकडे वहिनीला फोन करत्या, माईचं लुगडं धुतलं का म्हणते, पण इकडे धुत नाही ना. हे प्रॉब्लेम आल्यामुळे तुमचे लेकर बाळ चांगले निघणार नाहीत. हा निसर्गाचा सिद्धांत आहे. बिंबिसार राजाचं बाळ झालं, ते पोरं तिला डोहाळा लागला. बिंबिसार राजाच्या बायकोला त्याचं रक्त प्यायचं, मांडीचं रक्त. राजाने 1 वाटी रक्त दिलं, डोहाळा शांत झाला, ते मोठं पोरग झालं. भविष्याने केली ती गर्भात असताना की बाळ तुला मारणारा राजाला, बिंबिसार राजा, राजगिरीचा राजा, जन्माला घातलं. बाळानं हाल करून त्याला 16व्या वर्षी ठार मारलं. परंतु बापा त्या मुलाबद्दल द्वेष भावना त्याने कधीच केलं नाही. आपण जात्यात आहोत, काही सुपात आहोत. बुद्धिझमची सार लोकांना कळावं एवढी माफक माझी अपेक्षा आहे तुम्हा लोकांना. जर तुम्हाला कळत नसेल तर तुमचा मानव जन्म व्यर्थ गेला. भगवान बुद्धाने नखावर माती घेतली. भिक्खूंनो, माझ्या नखावरची माती जास्त आहे का पृथ्वी तलावरची माती जास्त आहे? भगवान, कुठे नखावरची माती, कुठे पृथ्वी तलावरची माती? होय भिक्खूंनो, जेवढी नखावर माती आहे ना, तेवढ्याच लोकांना माझा धम्म समजणार आहे, आणि तेवढ्याच लोकांचं कल्याण होणार आहे, आणि तेवढ्याच लोकांना मानव जन्म प्राप्त होणार आहे. बाकीच्यांना पशूंचा, पक्ष्यांचा, प्राण्यांचा, कीट पतंग आणि नरकामध्ये उत्पन्न होणार आहेत. धम्मराजाने एवढं शिकवलेलं आहे. म्हणून घरी जा, ऑन रेकॉर्ड बोलतोय मी काय असं, माझं बुद्धिझमवर माझं MA झालेलं आहे. माझ्या युट्यूबला अनेक प्रवचन आहेत. तुम्हाला सार समजून घ्या, आणि राहिलेला जन्म तुमचा धन्य सार्थकी लागावा याच्यासाठी आधी एक विपश्यना कोर्स करून घ्या, आणि बुद्धिझम जाणण्याचा प्रयत्न करा, चिंतन करण्याचा प्रयत्न करा, आणि आपलं मांगल्य साधून घ्या. एवढी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या प्रती मांगल्याची कामना करतो. इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. बनते महावीर.
सुरू करू बघा. आज अहमदपूर तालुक्यातील काळेगाव या ठिकाणी आपण विहार कुठलं म्हणते तक्षशिला बुद्ध विहार काळेगाव येथे आदरणीय भंते महावीरो थेरो यांचं या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीनं प्रभावी धार्मिक अधिष्ठान असलेलं या ठिकाणी प्रवचन झालेलं आहे. आम्ही सर्व नांदेडवासीय अगदी भारावून गेलो, मंत्रमुग्ध झालो. आपल्या प्रवचनाची शिदोरी आणि सोबत घेऊन जाऊ असा मी या ठिकाणी शब्द देतो. आदरणीय भंतेजी, तुम्ही आपल्या वेळातील वेळ काढून अमूल्य असं सुंदर छान प्रवचन दिलं. तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आमच्या या सगळ्यांच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो. साधू साधू. धन्यवाद. सुखी व्हा. दर पौर्णिमा होत असते इथं, प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रम होते. बरं, काय वैशिष्ट्य असते सर भंतेजी इथल्या कार्यक्रमाचं? रूपरेषा कशी असते? सकाळी 11 वाजता सगळ्यांना भोजन सुरू होते. 11 ते 1 पर्यंत भोजनदान असते सगळ्यांना येणाऱ्या लोकांना. ताई आणि 1 ते बस 1 ते 4 पर्यंत प्रवचन असते. तर जवळपास 400-500 लोक आहेत. आम्ही कॅलेंडर पण छापतो. तर ते कॅलेंडर प्रमाणे लोक आपापली पौर्णिमा घेतली राहतो सर. तांबे सर सोबत. खरं तर काळेगाव या विहाराला भेट देत असताना तर लांबून आम्ही बघितलं होतं, खूप माळरान दिसत होता. आम्ही जसजसं जवळ यायला लागलो तसतसा अत्यंत हिरवागार असा परिसर फुललेला होता. आम्ही पूज्य भंतेचं नाव मी ऐकून होतो, पूर्णेला कदाचित अनेक वेळा आलेले आहेत. पूज्य भंते उपगुप्त महाथेरो हे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि इथं आल्याचं खऱ्या अर्थानं आम्हाला समाधान. अत्यंत तळमळीने, अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत अभ्यासू अशा प्रकारचं प्रवचन आम्हाला इथं ऐकवलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही आमच्यातले जे काही षडरूप असतील, जे काही आहेत ते नक्कीच कमी करण्याचा, दूर करण्याचा नक्की प्रयत्न करू अशा प्रकारचं वचन देतो. फोन नंबर वगैरे देऊ. हां देतो. हो. प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रम असतो. 400-500 लोक आहेत. 25-25 लोकांनी पौर्णिमा वाटून घेतलेली आहे. अच्छा. आणि आता 100 मुलांचं शिबिर असते बुद्ध जयंतीला. 100 मुलं इथं सामने शिबिर दीक्षा घेतात. सुंदर वातावरणात त्यांना शिकवत असतो आम्ही. बरं. कोणत्या पौर्णिमेला वगैरे पौर्णिमा वाटून घेतात म्हणजे काय करत असतात? म्हणजे त्याचे भोजन असते. किती लोकांचं असते? 400-500 लोक येतात. अच्छा. 400-500. त्याला शासनाचं काही कशाला सध्या अजून काही केव्हा सुरुवात केली? खूप मोठा 2006 मध्ये. आता 20 वर्ष झालीत आता. खूप मोठा खर्च आहे. घेतो. तुमचा नंबर 95-79. आणि मला असंच राहायचंय आयुष्यभर जर राहिलं, कोणते बांधकाम नाही जरी चालत, पण निसर्गात राहायची इच्छा आहे. 95-79 17-34-17. बंतेजी, आम्हाला थोडंसं गुलबर्गाच्या विहाराविषयी 2 मिनिटं. थोडंसं तिथे असतील ना भंतेजी वगैरे. हा, ते मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी उभं केलेलं सुंदर आहे विहार. छान आहे. तिथे आम्हाला फराळ वगैरे कुठं करता येते बसून? इथं बसू शकता का? इथं नाही, बाहेर कुठे चट्या घेऊन जाऊन तिकडे करा. आहेत चट्या आमच्याकडे. कुठे तुमच्या इथं करा, झाडाखाली करा. वाटलं